हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये अवघ्या 2 तासात सलग 4 वेळा भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पहिला धक्का रात्री 1:37 बसला। त्याची तीव्रता रिस्टर स्केलवर 4.4 इतकी नोंदवण्यात आली। त्यानंतर पहाटेपर्यंत आणखी धक्के जाणवत राहिले। सुदैवाने गाढ झोपेत असलेले अनेक नागरिक घाबरून घराबाहेर धावले। प्राथमिक माहितीनुसार भूकंपाचे केंद्र हिंगोली जिल्ह्यातील वसमत परिसरात होते। नांदेडमधील तरोडा, नाका, मालेगाव, कावरानगर आणि निळा रोड परिसरातही भूकंपाचे हादरे जाणवले होते। सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी जीवित किंवा वित्तहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही। मात्र प्रशासनाने परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले असून नागरिकांना अफवावर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत माहितीकडे लक्ष देण्याचं आवाहन केलं आहे। विशेष म्हणजे गेल्या 6 वर्षांमध्ये हिंगोली जिल्ह्यात 37हून अधिक वेळा भूकंपाचे धक्के नोंदवले गेलेत। त्यामुळे हा परिसर भूकंपीय दृष्ट्या संवेदनशील मानला जातो। तुमच्या परिसरातही भूकंपाचे धक्के जाणवले होते का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फॉलो करा सहज सोपं।